हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चं चॅप्टर नंबर 8, दॅट इज चॅप्टर नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. ओके, तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर बघा, आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं ते आपण सर्व अगोदर बघूया. तर बघा, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर आपल्या चॅप्टरचंच नाव आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, म्हणजे उपद्रवी आणि उपद्रवी सूक्ष्मजीव. युजफुल म्हणजे काय, जे उपयुक्त असतं आपल्या रोजच्या जीवनामध्ये, आणि हार्मफुल म्हणजे काय, जे उपद्रवी असतात, म्हणजे ज्यांच्यामुळे एखादी प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असेल त्यांना काय म्हणतात, उपद्रवी सूक्ष्मजीव असं म्हणतात. तर बघा, फर्स्ट आहे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला हे दोन पॉईंट्स बघायचे. तर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते असतात, तर लॅक्टोबॅसिलाई झाला, रायझोबियम आणि ईस्ट. तर लॅक्टोबॅसिलायचा काय रोल असतो हे आपल्याला खाली डिटेलमध्ये दिलेलेच आहे. म्हणजे जे मिल्कचं योगर्टमध्ये जे कन्वर्ट करण्यासाठी जे हेल्पफुल मायक्रोब येतो कोणता असतो, लॅक्टोबॅसिलाई. म्हणजे दुधाचं दह्यात रूपांतर करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई हा जो मायक्रोब आहे तो हेल्पफुल असतो. देन हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, क्लोस्ट्रिडियम अँड अदर, क्लोस्ट्रिडियम आणि इतर सूक्ष्मजीव. तर बघा, कॅन यू टेल, का तुम्ही सांगू शकता. पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपला, व्हॉट इज मीन्ड बाय मायक्रोब, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक. तर मायक्रोब म्हणजे काय आणि त्यांचं कॅरेक्टरिस्टिक काय, म्हणजे सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि त्यांचे वैशिष्ट्य कोणते आहेत हे आपल्याला इथे विचारले. तर बघा, आता मायक्रोब म्हणजे काय, the living organism which cannot be seen with the naked eyes but those are the all around us is called microorganism, means microbe. बघा, आता असे जीव की जे आपल्या सभोवताली असतात, आपल्या बाजूच्या मध्ये असतात, पण ते आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. तर मायक्रोब असे म्हणतात. ऑल मायक्रोब्स हॅव द प्रोकॅरियोटिक सेल अँड कॅन बी सीन ओनली अंडर द मायक्रोस्कोप. तर त्यांची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ते काय आहे की आपण ते नेक आईजने म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. त्याचा आन्सर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असते, तुम्ही नोट डाऊन करू शकतात. देन सेकंड क्वेश्चन, हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स. तुम्ही मायक्रोब्सला कसे ऑब्झर्व करतात, तुम्ही सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे केले आहे किंवा कसे करणार. तर त्याचा आन्सर काय येईल, मायक्रोब्स कॅन बी सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता बघा, मायक्रोब्स आहे, आपण मायक्रोब्स कशाच खाली बघू शकतो, आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप काय, तुम्ही मागच्या स्टँडर्डला बघितलं असेल. मायक्रोस्कोपचे दोन टाइप्स असतात, सिंपल मायक्रोस्कोप अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर बघा, मायक्रोब्स कॅन बी सीन अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप इफ ड्रॉप ऑफ अ फ्रेश बटर मिल्क आर ॲडेड ऑन द स्लाइड अँड स्टेन विथ अप्रॉक्सिमेट स्टेन लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया कॅन बी सीन. तर बघा, जर तुम्ही बटर मिल्क म्हणजेच ताकाचा एक थेंब घेतला एक स्लाईडवर आणि त्याच्या खाली जर बघितलं कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही ऑब्झर्व केला तर मला काय दिसेल, त्याच्यात लॅक्टोबॅसिलाई हा बॅक्टेरिया दिसेल. देन फंगस ग्रोईंग ऑन द स्टेल फूड कॅन ऑल्सो ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. आपलं जे बाशी अन्न असतं, बाशी पोळ्या भाकर वगैरे, त्याच्यावर पण बुरशी येते कधी कधी. ते जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तेव्हा पण आपल्याला मायक्रोब आपल्याला ऑब्झर्व होतात. यू आर फॅमिलियर विथ द डिफरंट टाईप ऑफ मायक्रोब विच आर ऑल अराउंड अस बट कॅन नॉट बी सीन विथ अवर आईज. इन व्हॉट वे आर दे रिलेटेड इन अवर एव्हरीडे लाईफ. तर बघा, जे मायक्रोब्स असतात हे आपल्याला सूक्ष्मदर्शकाशिवाय मायक्रोस्कोपशिवाय दिसत नाही, पण ते आपल्या अवतीभोवती सर्वत्र असतात. आता सूक्ष्मजीवांची विविध प्रकार तुमच्या ओळखीचे आहेतच. आपल्या दैनंदिन जीवनाचे विविध सूक्ष्मजीवांचा काय संबंध आहे असं तुम्हाला क्वेश्चन केलेलं आहे. तर बघा, आता मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब्स आर युजफुल टू अस. काही जे मायक्रोब्स असतात ते आपल्यासाठी युजफुल असतात. We use them for the benefits such as making yogurt from the milk is done by lactobacilli bacteria. तर बघा, काही जे मायक्रोब्स असतात ते आपल्यासाठी युजफुल असतात. आता काही लॅक्टोज, सपोज एक्झाम्पल आपण घेतलं तर लॅक्टोबॅसिलाई आपल्याला कशात मदत करतो, आपल्याला तो दैनंदिन जीवनामध्ये मदत करतो. कशात मदत करतो, तर दुधाचं दह्यामध्ये म्हणजेच मिल्कचं योगर्टमध्ये कन्व्हर्सेशन करण्यासाठी, रूपांतर करण्यासाठी आपल्याला तो मदत करतो लॅक्टोबॅसिलाई. मी घरी बघितलंच असेल, तर तुमची आई दुधापासून दही बनवत असेल घरी, तर त्याच्यामध्ये काय असतो, लॅक्टोबॅसिलाई नावाचा बॅक्टेरिया असतो. तो हे कन्व्हर्सेशन घडवून आणत असतो. देन ईस्ट इज युजफुल फॉर बेकिंग प्रोसेस. तर ईस्ट असते
ते काय कशासाठी यूज होतं, बेकिंग प्रोसेससाठी, म्हणजे पाव वगैरे असतात आपला ब्रेड वगैरे त्याच्यामध्ये ईस्ट यूज होतो. द ईस्ट इज अ टाईप ऑफ फंगस विच इज द व्हेरी युजफुल. सम मायक्रोब्स आर द हार्मफुल, दे कॉज द व्हेरी डिसीज कॅन अँड अफेक्ट अवर हेल्थ. पण काही बॅक्टेरिया काही मायक्रोब्स असे पण असतात की ते आपल्या हेल्थलाही अफेक्ट करतात, ते डिसीज कॉज करतात. ओके, बघा आता मेन टॉपिक आपला स्टार्ट होतो तो म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजेच काय, उपयुक्त सूक्ष्मजीव. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे तुम्हाला लॅक्टोबॅसिलाई. तर बघा आता लॅक्टोबॅसिलाई काय आहे आपण बघू. मग स्मेअर अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड, स्टेन इट विथ मिथिलीन ब्लू अँड पुट अ कव्हरशीप ओव्हर इट. ऑब्झर्व द स्मेअर अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देन विथ द मोर पॉवरफुल 60x ऑब्जेक्टिव्ह. तर बघा ताज्या ताकाचा एक थेंब तुम्हाला स्लाइडवर म्हणजे काचपट्टीवर घ्यायला लावला आहे. त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवा आणि त्याच्यावर मिथिलीन ब्ल्यू कलरचा एक केमिकल असते ते टाकून त्याच्यावर परत आच्छादन काच असतो, स्लाईड म्हणतो आपण त्याला, काचेची स्लाईड, ते लॅबमध्ये अवेलेबल असते, ते ठेवा आणि त्याच्यामध्ये निरीक्षण करा कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली, असं तुम्हाला म्हटलं आहे. आणि तुमच्या स्कूलमध्ये वगैरे असेल मायक्रोस्कोप तर तुम्हाला नक्की बघायला मिळेल. डिड यू नोटीस द ब्ल्यू रॉड शेप ऑर्गॅनिझम मुव्हिंग अराउंड. तर तुम्ही जे बघसाल त्याच्याभोवती तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, तर निळ्या रंगाचे म्हणजे ब्ल्यू कलरचे कसं रॉड शेप ऑर्गॅनिझम मुव्हिंग करताना दिसेल, म्हणजे कसा काडीसारखा एक जीव असतो तो हालचाल करताना दिसेल. दे आर लॅक्टोबॅसिलाई. या जीवाणूंचा तो दुसरा तिसरा काही नसून तो काय, लॅक्टोबॅसिलाई, काइंड ऑफ अ बॅक्टेरिया, तो काय एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे. दे आर द मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. तो काय असतो, मायन्यूट आणि रेक्टँग्युलर म्हणजेच काय असतो तो एक सूक्ष्म आणि आयताकृती जीवाणू आहे. सूक्ष्म म्हणजे मायन्यूट म्हणजे काय, सूक्ष्म लहान, आणि रेक्टँग्युलर म्हणजे काय, आयताकृती. बघा तुम्हाला दिसतच असेल त्याचं स्ट्रक्चर कसं दिलेलं आहे तुम्हाला, या शेपमध्ये असतो, रेक्टँग्युलर शेपमध्ये असतो आणि एकदम स्मॉलर साईजमध्ये असतो, मायन्यूट शेपमध्ये असतो. लॅक्टोबॅसिलाई आर द एनारोबिक बॅक्टेरिया. तो काय असतो, एनारोबिक म्हणजेच काय, बिनऑक्सी म्हणतो तो, म्हणजे तो ऑक्सिजन शिवायही विदाऊट ऑक्सिजन सुद्धा एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. दॅट इज दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन. ओके, देन कॅन यू टेल हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम द मिल्क, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस प्रोसेस. तर बघा आता योगर्ट कसं बनतं, म्हणजे दही कसं बनतं दुधापासून, हे आपल्याला विचारले. नक्की काय होतं त्या प्रोसेसमध्ये हे तुम्हाला विचारले. तर याचा आन्सर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर बघा ॲक्च्युली काय होतं त्याच्यामध्ये, द कल्चर ऑफ अ प्रिव्हियस योगर्ट कंटेनिंग अ लॅक्टोबॅसिलाई इज ॲडेड इन द ल्युकवॉर्म विल. तर बघा आता कोमट दुधामध्ये आपण थोडंसं दही ॲड करतो. दिस बॅक्टेरिया इज अ ब्रिंग अ केमिकल चेंज इन मिल्क. तर मग तो लॅक्टोबॅसिला नावाचा बॅक्टेरिया काय करतो असतो, त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस करतो असतो, रासायनिक क्रिया घडवून आणत असतो. द लॅक्टोज शुगर इज इन दी मिल्क इज अ चेंज इन लॅक्टिक ॲसिड. जे दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते तर त्याचं चेंज कशात होतं, लॅक्टिक ॲसिडमध्ये, म्हणजे लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्सेशन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. द pH ऑफ द मिल्क इज रिड्यूस ड्यू टू द लॅक्टिक ॲसिड. आणि जो pH असतो दुधाचा, जो pH असतो तो कमी होतो कशामुळे, लॅक्टिक ॲसिडमुळे. देन मिल्क प्रोटीन गेट सेपरेटेड फ्रॉम द अदर कॉन्स्टिट्युएंट अँड कोॲग्युलेशन ऑफ मिल्क ऑकर. त्याच्यानंतर काय होतं, कोॲग्युलेशन होतं मिल्कमध्ये. कोॲग्युलेशन म्हणजे काय, एक असं तुम्ही बघितलं असेल आता दूध कसं प्लेन असतं आणि दह्यामध्ये कसे थोडे गोळे गोळे तयार होत असतात, म्हणजे ते एका जे प्रोटीन्स असतात ते एका सोबत येतात आणि ते कोॲग्युलेशन होतं. दिस फर्मेंटेशन अँड कोॲग्युलेशन प्रोसेस चेंज द मिल्क इन टू द योगर्ट. आणि ही जी फर्मेंटेशन आणि कोॲग्युलेशनची प्रोसेस असते त्यालाच त्याच चेंजेसमुळे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होत असतं. लॅक्टोबॅसिलाई कन्वर्ट लॅक्टोज द शुगर इन दी मिल्क. तर बघा लॅक्टोबॅसिला हा जो बॅक्टेरिया तो काय करतो, दुधातले जे लॅक्टोज शुगर असते त्याचं जी रूपांतर ते कशात करतो, लॅक्टिक ॲसिडमध्ये करतो. त्याचं रूपांतर तो कशामध्ये करतो, लॅक्टिक ॲसिडमध्ये करत असतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. तर याच प्रोसेसला काय म्हणतात, फर्मेंटेशन. बघा आता फर्मेंटेशनची डेफिनेशन तुम्हाला आली तर काय लिहिणं, द लॅक्टोबॅसिलाई कन्वर्ट लॅक्टोज शुगर इन टू द लॅक्टिक ॲसिड. दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. As a result, the pH of milk decrease, causing the coagulation of milk protein. Thus, milk protein are separated from the constituent of the milk. तर बघा
त्याच्यामुळे काय होतं, दुधाचा जो pH असतो, मिल्कचा जो pH असतो तो काय होतो, कमी होतो. त्याच्यामुळे काय कोणती प्रक्रिया होत असते, कोॲग्युलेशन प्रोसेस ही तयार होत असते मिल्कमध्ये. त्याच्यामध्ये मग नक्की काय घडतं, मिल्कमधले म्हणजे दुधातले जे प्रोटीन असतात ते सेपरेट होतात एकमेकांपासून आणि त्यांचे ते कॉन्स्टिट्युएंट ऑफ मिल्क फॉर्म होतं. म्हणजे दह्यामध्ये जे असे गोळे दिसतात थोडे, त्यांना काय म्हणतात, कोॲग्युलेशन. दिस इज व्हॉट हॅपन when milk change into yogurt. Yogurt has a specific sour taste due to the lactic acid. The low pH destroy harmful microbes present in the milk. तर बघा, त्यामुळे काय होतं, दुधातील जे प्रोटीन असतात ते इतर घटकांपासून वेगळे तर होतात आणि यालाच दुधाचे दह्यात रूपांतर करणे असं म्हणतात. आणि जे लॅक्टिक ॲसिड असतं त्यामुळे काय होतं, दह्याला एक विशिष्ट असा सोअर टेस्ट येते, म्हणजेच काय आंबटपणा म्हणतो आपण त्याला, आंबट अशी टेस्ट येते. आणि त्याच्यामुळे pH कमी असल्यामुळे काय होतं, जे दुधातला जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, जे मायक्रोब्स असतात ते डिस्ट्रॉय होत असतात. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. देन फर्स्ट, व्हाय डू डॉक्टर ॲडवाइस यू हॅव योगर्ट ऑर बटरमिल्क इफ यू हॅव अ इनडायजेशन ऑर ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट. तर बघा, जर तुम्हाला ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट किंवा इनडायजेशन झालं असेल, म्हणजे अपचन झालं किंवा पोटाचं काही बिघडलं असलं, तर तुम्हाला डॉक्टर काय सांगतात, दही किंवा ताक घ्यायला सांगतात. तर का सांगतात ते त्याचं कारण आपल्याला इथे विचारलं आहे. तर बघा, योगर्ट अँड बटरमिल्क आर इझियर फॉर द डायजेशन. जे दही आणि ताक असतं ते डायजेशनसाठी कसं असतं, इझियर असतं, म्हणजे सोपं असतं. लॅक्टोबॅसिलाई कंटेन हायर इन योगर्ट. लॅक्टोबॅसिलाई जास्त कशात असतं, योगर्टमध्ये म्हणजे दह्यामध्ये. दिस लॅक्टोबॅसिलाई कॅन किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक क्लोस्ट्रिडियम इन द ॲलिमेंटरी कॅनल अँड हेल्प टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. तर बघा, लॅक्टोबॅसिलाई काय काम करत असतो, मग आपण जर दही खाल्लं त्याच्यामध्ये काय असतो, मोठ्या प्रमाणात लॅक्टोबॅसिलाई हा मायक्रोब असतो. तो काय करतो, आपल्या बॉडीमध्ये हार्मफुल जे बॅक्टेरिया असतात म्हणजे क्लोस्ट्रिडियम सारखे त्यांना तो किल करतो. आता क्लोस्ट्रिडियम कुठे प्रेझेंट असतो, ॲलिमेंटरी कॅनलमध्ये. आता ॲलिमेंटरी कॅनल काय आहे, डायजेशनचा एक पार्ट आहे. माउथ नंतर जो स्टार्ट होतो त्याला रॉड शेप स्ट्रक्चर असतो. माउथ नंतर आपण जे अन्न खातो ते आधी आपण माउथमध्ये टाकतो, त्याच्यानंतर ते ॲलिमेंटरी कॅनलमध्ये जातं. तर रॉड शेप स्ट्रक्चर त्यालाच ॲलिमेंटरी कॅनल म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं, तर जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतं तो किल करतो लॅक्टोबॅसिलाई आणि आपली इम्युनिटी वाढवतो. योगर्ट ऑल्सो हॅज अ ॲसिडिक pH अँड डस इट किल द मेन मायक्रोब विच कुल्ड अदरवाईज एंटर थ्रू द मिल्क. योगर्ट अजून काय करत असतो, त्याचं pH कसं असतो, ॲसिडिक असतो, त्याच्यामुळे तो बाकीचे ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम किल करत असतो. देअरफॉर डॉक्टर ॲडवाइस टू हॅव योगर्ट अँड बटर मिल्क इन द केस ऑफ इनडायजेशन अँड ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट. त्याच्यासाठीच डॉक्टर तुम्हाला दही आणि ताक घेण्याचा सल्ला देत असतात जेव्हा तुम्हाला इनडायजेशन वगैरे झालं असेल तेव्हा. सेकंड म्हणजे समटाईम योगर्ट बिकम अ बिटर अँड फ्रोथ्स अप. वाय डज दिस हॅपन. तर बघा, आता काही वेळा काय होतं, दही हे कडवट लागतं आणि ते बुळबुळीत होऊन त्याला असे तार तार येतात. तसं का होतं ते विचारलं. त्याचा आन्सर काय, द कल्चर ऑफ लॅक्टोबॅसिलाई with which the yogurt is made may be spoiled sometime. Instead of the lactobacillus, their growth is harmful Clostridium. In such culture, the pH also become more acidic. Such yogurt become the bitter and show the protein. तर बघा, का बरं असं तारे तारे निघतात त्याचे किंवा का बरं ते कडू लागतात, त्याच्यामध्ये क्लोस्ट्रिडियम नावाचा तो मायक्रो ऑर्गॅनिझम असतो, तो ग्रो करत असतो. त्याच्यामुळे त्याचं pH देखील जास्त ॲसिडिक होऊन जातो, त्याच्यामुळे त्याची टेस्ट बेटर लागते आपल्याला. Then third one, which different milk produce are the obtained at home by fermentation of the cream from the milk. तर बघा, दुधाच्या साईचे म्हणजे आपलं दूध असतं त्याच्यावर साई असते, त्याची जी फर्मेंटेशन करून म्हणजे किण्वन प्रक्रिया असते ती करून घरी कोणकोणते पदार्थ तयार करतात. आता तुमची आई तुम्ही घरात बघितलं असेल, तुमची आई दुधाच्या साईपासून कोणते कोणते पदार्थ बनवतात तुमच्याकडे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. तर बघा, आता मेनली आपण काय बनवतो, तर क्रीमी योगर्ट म्हणजेच दही, बटर मिल्क असेल, ताक असेल, लस्सी किंवा बटर असेल, क्रीम्स असेल, श्रीखंड असेल, असे काही पदार्थ किंवा तूप वगैरे असते, आपण तूपसुद्धा बनवतो त्याच्यापासून, साईपासून. असे काही पदार्थ बनवतात. जर तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरे पदार्थ बनवत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, व्हॉट इज मीन्ड बाय प्रोबायोटिक योगर्ट अँड अदर फूडस्टफ्स दॅट आर पॉप्युलर नावडे. तर आता हल्ली लोकप्रिय झालेले प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ नेमके काय आहे, तुम्हाला माहिती का ते विचारले. युजफुल मायक्रोब्स लाईक अ लॅक्टोबॅसिलाई आर द ॲडेड टू द eatable. Such eatable are the healthy because they kill the microbe
they kill the harmful bacteria like a Clostridium in alimentary canal and help to improve immunity. आता बघितलंच आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये इथे काय होतं ते. ओके, तर बघा आता नेक्स्ट पेज बघू आपण. युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाई. तर लॅक्टोबॅसिलायचे युजेस काय ते आपल्याला इथे दिलेले आहे. तर बघा फर्स्ट वन आहे व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क. तर बघा आता दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ तुम्ही फर्मेंटेशन थ्रू बनवू शकता. देन सेकंड वन लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सीडार, कोका, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. ओके, लॅक्टोबॅसिलायचा यूज अजून कशात करतात? फर्मेंटेशन थ्रू आपण लार्ज स्केलमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सीडार बनवू शकतो किंवा कोका बनवू शकतो किंवा भाज्यांची लोणचे, पिकल ऑफ व्हेजिटेबल बनवू शकतो. ओके, देन लॅक्टोबॅसिलाई अँड सम अदर मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज टू ट्रीट ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट. लॅक्टोबॅसिलाई अजून कशासाठी यूज होतो? ट्रीटमेंट ऑफ ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट. देन फोर्थ वन आहे लिव्ह इन फोडर offered to domestic cattle like cows and buffaloes is the fodder fermented with the help of lactobacillus. तर गाई म्हशी असतात त्यांना जे दिले जाणारे आंबोन म्हणजे लॅक्टोबॅसिलाई प्रक्रियेने आंबवलेले अन्न असते. जे गाई म्हशी असतात ना त्यांना जे अन्न देतात ते कसे असते? लॅक्टोबॅसिलाई थ्रू त्यांनी फर्मेंटेशन केलेलं असते. देन फिफ्थ वन द लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक द वाईन अँड सम टाईप ऑफ अ ब्रेड. तर बघा आता लॅक्टोबॅसिलाचा यूज असून कशामध्ये होतो? तर मेकिंग ऑफ ब्रेड बनवण्यासाठी होतो आणि वाईन्स प्रिपेअर करण्यासाठी होत असतो. ओके, तर आता आपण बघितलं लॅक्टोबॅसिलाई त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण बघितलं. आता सेकंड वन आहे तुमचा रायझोबियम म्हणजे बॅक्टेरिया, सहजीवी जीवाणू आपण त्यांना मराठीमध्ये म्हणतो. Take a plantlet of a fenugreek, groundnuts or any other bean and sterilize it with a 3 to 5% of solution hydrogen peroxide. तर बघा तुम्हाला काय सांगितले इथे शेंगदाणे, सोयाबीन किंवा इतर कडधान्याचे जे रोपटे घ्या आणि त्यांना 3 to 5% हायड्रोजन पेरॉक्साईडच्या जे केमिकल आहेत त्याच्या थ्रू स्टरलाइज करा. तर बघा जे तुमच्या घरात शेंगदाणे वगैरे असतील त्याच्या घ्या आणि त्याच्यामध्ये H2O2 म्हणजेच काय हायड्रोजन पेरॉक्साईड हे ॲड करा. देन आफ्टरवर्ड कीप इन द 70% ऑफ सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल. त्याच्यानंतर 70% सोल्युशन इथिल अल्कोहोलमध्ये ते ॲड करा फॉर 4 to 5 मिनिट, 4 ते 5 मिनिटासाठी ते ॲड करा. क्लीन द रूट्स विथ द स्टराईल वॉटर अँड टेक थिन सेक्शन ऑफ द रूट नोड्यूल्स. सिलेक्ट द गुड सेक्शन अँड प्लेस इट सोल्युशन ऑफ द सॅप्रिन for the 2 to 3 minutes. Place the stain section on a glass slide, cover it on a cover sheet and observe under the compound microscope. The pinkish rod shape organism are the रायबोझियम बॅक्टेरिया. तर म्हणजे हे सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्ही त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करा. त्याच्या नंतर तुम्हाला पिंकिश कलरचा रॉड शेप बॅक्टेरिया दिसेल. दुसरा तिसरा काही नसेल, काय आहे तुमचा रायझोनियम बॅक्टेरिया. ओके, Not that we had searched for food nodules of a luminous plant to obtain this bacteria are the rhizobium bacilli useful to this plant for harmful. बघा आता हे जे बॅक्टेरिया पाहण्यासाठी आपल्याला कडधान्याच्या मोठीवरचे जे गाठीच्या शोधात लागल्या या वनस्पतींना रायबोझियमचा उपयोग होत असेल किंवा नाही हे विचारलंय तुम्हाला. तर बघा इथे तुम्हाला डायग्राम दिलेला आहे रायबोझियमच्या आणि रूट नोड्यूल्स ऑफ द सोयाबीन प्लांट. आता हे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचं तुम्हाला दिलेलं आहे, जे रूट नोड्यूल्स सोयाबीन प्लांटचे ते दिलेले आहे. इथे सेल डिव्हिजन झाली. सेल डिव्हिजन म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल. इथे ग्रोथ ऑफ रूट नोड्यूल्स, इथे काय झाली रूट नोड्यूल्सची ग्रोथ झाली. इथं बॅक्टेरियोइड इन द इन्फेक्टेड रूट हेअर आणि हा जो पार्ट आहे हा इन्फेक्टेड बाय बॅक्टेरिया. ओके, देन नेक्स्ट टॉपिक इज अवर रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ द रायबोझियम. तर जसे आपण आता लॅक्टोबॅसिलायचे इम्पॉर्टन्स बघितले तसं आपण आता रायझोबियमची पण बघूया. रायझोबिया लिव्हिंग इन अ रूट नोड्यूल सप्लाय नायट्रेट्स, नायट्राइट्स अँड अमायनो ॲसिड टू दॅट प्लांट अँड एक्सचेंज गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट फ्रॉम इट. तर बघा रायबोझिया या प्लांटमध्ये काय भेटतं आपल्याला? नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि इतर अमायनो ॲसिड पासून मोर एनर्जी इन आपल्याला कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये काय भेटत असते? एनर्जी. सच म्युच्युअली बेनिफिशियली रिलेशनशिप इज कॉल्ड
सिम्बायोसिस. तर यालाच काय म्हणतात, अशा प्रकारच्या परस्परांच्या फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन असे म्हणतात, म्हणजे रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. Rhizobia produce a nitrogenous compound from atmosphere nitrogen. However, for this process of nitrogen fixation, they need leguminous plant like a bean, sweet pea, soybean etc. तर बघा, रायबोजिया हवेतील जे नायट्रोजन पासून नायट्रोजनची जी कंपाऊंड असतात ते बनवतात, पण नायट्रोजन फिक्सेशनसाठी म्हणजे नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी त्यांनी जे वाटाणा, सोयाबीन एवढं कडधान्यांची जे उपयोग केलेला असतो. ॲज अ होस्ट बीन अँड पल्स are the rich in protein due to nitrogenous compound made availability of ribosea. तर बघा, त्याच्यामध्ये होस्ट काय, बीन आणि पल्स हे यांचा रिच सोर्स ऑफ प्रोटीन म्हणून यूज केला जातो. तर बघा आता नेक्स्ट पेज. आपण याच्या अगोदर इकोसिस्टीमचाही जो लेसन होता तो कव्हर केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही जाऊन बघू शकता. हा व्हिडिओ अपलोड करायला मला थोडं लेट झालं, कारण मलाही थोडं बरं नसल्या कारणाने मी व्हिडिओ बनवू शकले नाही आणि अपलोड करू शकले, त्याबद्दल तुमचे सॉरी. त्याच्यामुळे हा व्हिडिओ लेट झाला थोडा. ओके. आफ्टर हार्वेस्टिंग अ लेग्युमिनस क्रॉप द लेफ्ट ओव्हर रूट्स अँड अदर प्लांट्स पार्ट्स आर द डेलिब्रेटिंग डम्पिंग इन द फार्म सॉईल इन द मेंटेनन्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन. तर बघा, आता कडधान्याचे जे पिकं असतात ते संपल्यावर त्यांची मुळे व रोपट्यांची काही जी भाग असतात ते मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूंचे प्रमाण कायम राखते. The use of rhizobium has helped to reduce the use of a chemical fertilizer and thereby their adverse effect. It has also helped to reduce the expense on the fertilizer and thus work on the benefit of farmer. तर बघा, आता हा जो रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो तो काय करतो, खतांचा वापर कमी करायला लावतो. म्हणजे काय, रासायनिक जे केमिकल खतं असतात त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि खतांचा खर्चही त्याच्यामुळे कमी होतो आणि हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असतं. Nowadays seed are coated with the rhizobial solution or a powder before the sowing. तर बघा, आता हल्ली काय झालंय, सध्याचे सीड्स असतात, जे बिया असतात ते कशाने कोटेड असतात, रायझोबियल सोल्युशनने ते किंवा त्यांचे पावडरने ते कोटेड असतात. जी बी असते ती कोटेड असते. त्याच्यामुळे काय होतं, आफ्टर द सोविंग रायझोबिया एंटर इन द प्लांटलेस. दिस इज अ कॉल्ड रायझोबियल इन्कोल्युशन. त्यालाच काय म्हणतात, रायझोबियल इन्कोल्युशन. दिस एक्सपेरिमेंट आर हेल्प इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन इन सिरियल अँड अदर क्रॉप बिसाइड द लिग्युमिनर क्रॉप. ओके. तर बघू आपण आता ईस्ट. त्याच्या एक ॲक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला, ते बघू आपण अगोदर. Bring active dry yeast from the market. Fix the spoonful of yeast to spoonful sugar with the sufficient quantity of lukewarm water in the bottle. Fix the colorless transparent balloon on the mouth of that bottle. तर बघा, एक बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट घेऊन या, म्हणजे यीस्ट घेऊन या आणि एका बॉटलमध्ये 1 चमचा यीस्ट टाका, 2 चमचे साखर आणि कोमट पाणी असं त्या बॉटलमध्ये मिक्सिंग करा आणि बाटलीचे जे माउथ आहे त्याच्या तोंडावर एक कोणताही कलरचा एक बलून लावा. ओके. ट्रान्सपरंट बलून, म्हणजे ज्याच्याने आपल्याला आरपार दिसू शकतो. व्हॉट चेंज डू यू ऑब्झर्व आफ्टर द 10 मिनिट. 10 मिनिटांनंतर तुम्हाला काय चेंजेस दिसतात ते तुम्हाला विचारले. मिक्स लाईम वॉटर विथ द गॅस ॲक्युम्युलेटेड इन द बलून. त्याच्यानंतर काय, लाईम वॉटर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या लिंबाचा रस त्याच्यामध्ये मिक्स करायला लावला आहे. कलेक्ट दॅट लाईम वॉटर इन द बिकर अँड ऑब्झर्व व्हॉट डू यू नोटीस. आणि ते लाईम वॉटर तुम्हाला एका बिकरमध्ये घ्यायला लावले आणि त्याचं निरीक्षण करायला लावलं आहे. ओके. देन टेक अ फ्यू ड्रॉप ऑफ सोल्युशन फ्रॉम द बॉटल ऑन द ग्लास स्लाईड. त्याच्यातले काही सोल्युशन घ्या त्या बॉटलमधलं एका ग्लास स्लाईडवर, काचेच्या पट्टीवर, आणि पुट कवर स्लिप ऑन इट. त्याच्यावर परत एक कवर स्लिप घ्या. अँड ऑब्झर्व अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि मायक्रोस्कोप खाली, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करा. देन स्टोअर अ सोल्युशन इन द बॉटल केअरफुल. आणि ते सोल्युशन बॉटलमध्ये काळजीपूर्वक स्टोअर करून ठेवा, साठवून ठेवा. डू यू सी द कलरलेस ओवल सेल ऑफ ईस्ट ऑन द स्लाईड. आता तुम्ही त्या काचपट्टीवर लंबाकार असे कलरलेस, म्हणजे ज्याला कलर नाही अशी सेल दिसली आहे का तुम्हाला, असं तुम्हाला विचारलं आहे. सम ऑफ दोस सेल आर मेनी हॅव राऊंड बॉडीज अटॅच टू देम. दिस इज अ न्यू डॉटर सेल ऑफ ईस्ट. आणि काही वेळेस काय असतं, ओव्हल शेप म्हणजेच काय, लंबागोलाकार, त्याला अजूनही दुसऱ्या सेल चिटकलेला असतं, काय असतात, न्यू डॉटर सेल असतात. दिस मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. अशा मेथडला काय म्हणतात, बडिंग. ही काय असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे, बडिंग.
ईस्ट इज अ हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रो ऑन द कार्बन कंपाऊंड. ईस्ट का एक हेटेरोट्रॉपिक फंगल कंपाऊंड आहे, तो कशावर ग्रो करतो? कार्बन कंपाऊंडवर ग्रो करत असतो. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस विथ 100-500 डिफरंट स्पेसिस इन एक्सटेन्सेस. द ईस्ट सेल इज अ यूकॅरियोट टाईप ऑफ सेल. तर बघा ईस्ट काय युनिसेल्युलर आहे, म्हणजेच काय एकपेशीय कवक आहे आणि सुमारे त्याच्या 1500 प्रकारच्या प्रजाती अस्तित्वात आहे आणि ईस्ट पेशी दृश्य केंद्रकीय प्रकारची आहे म्हणजे यूकॅरियोटिक सेल आहे ती. इन दी अबाव एक्सपेरिमेंट ईस्ट ग्रो मल्टिपल व्हेरी क्विकली ड्यू टू द कार्बन कंपाऊंड. याच्यामध्ये काय झालं, ईस्ट लवकर वाढले का बरं? कार्बन कंपाऊंडमुळे. इन दी शुगर सोल्युशन, तर शुगर सोल्युशनमध्ये काय होतं? कार्बन कंपाऊंड. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिएंट ईस्ट सेल convert the carbohydrate in the solution into alcohol and carbon dioxide. This process is called fermentation. या प्रोसेसला काय म्हणतात? फर्मेंटेशन. द नेक्स्ट डे हाऊ टू ब्रेड मेक. ब्रेड कसं तयार होतो म्हणजे पाव कसा तयार होतो, पाव कसा बनतो दिले आपल्याला. फाइंड आउट हाऊ टू यूज द सोल्युशन प्रिपेअर इन द अबाव एक्सपेरिमेंट टू मेक द ब्रेड. फॉलो द रेसिपी अँड मेक द ब्रेड. फाइंड आउट द नोट रिझन वाय डॉफ रायझेस फ्रॉम द ब्लड स्पॉन्जी. आणि ब्लड स्पॉन्जी जाळीदार का होतो आणि वरची जी प्रोसेस वापरून वरची केमिकल सोल्युशन प्रिपेअर करून ब्रेड कसा तयार करता येईल हे तुम्हाला विचारले. ओके, तर बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिली आहे, रायझोबियम आणि ईस्ट. आता जो नेक्स्ट पार्ट आहे अँटीबायोटिक्स, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये सांगा. आज तुम्हाला थोडा माझ्या आवाजाचा प्रॉब्लेम आला असेल त्याच्यासाठी सॉरी, बिकॉज मलाही थोडं बरं नसल्या कारणाने मी व्हिडिओही अपलोड करू शकले नाही. आज मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सॉरी, थोडा आवाजाचा काही प्रॉब्लेम तुम्हाला झाला असेल तर. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.